पैठण या पवित्र शहरात ज्ञानेश्वर नावाचा एक तरुण राहत होता. फक्त 12 वर्षांचा, तरीही दैवी ज्ञानाने भरलेला. त्यांचे भाऊ निवृत्तीनाथ आणि सोपान आणि त्यांची बहीण मुक्ताबाई यांच्या समवेत त्यांनी गरिबी आणि अपमानाचा सामना केला, पण कधीही करुणा गमावली नाही. एके दिवशी विद्वान पुरोहितांनी तरुण संताची थट्टा केली. मुलांना पवित्र वेद कसे समजतील, ते हसले. त्याच क्षणी एक म्हातारा रेडा रस्त्यावर कोसळला. मालकाने बेदम मारहाण केली. ज्ञानेश्वरांचे हृदय दयाळूपणे भरून गेले. तो पुढे होऊन म्हणाला, तोच परमात्मा या रेड्यात राहतो आणि आपल्या सर्वांमध्ये. पुजारी जोरात हसले. ते खरे असेल तर या रेड्याला वेद पठण करायला लावा, शांत आणि निर्भय. ज्ञानेश्वरांनी आपला कोमल हात रेड्याच्या डोक्यावर ठेवला आणि मग एक चमत्कार घडला. रेडा उठला, तोंड उघडले आणि खोल दिव्य आवाजात पवित्र वेदांचा जप करू लागला. पैठणवर शांतता पसरली. अभिमान नम्रतेत वितळला. शाश्वत सत्याची जाणीव करुणा. पुजारी नतमस्तक झाले. देव सर्वत्र असतो, मग तो लहान जीव असो वा मोठा, तो प्रत्येक जीवात असतो.